धारावीकरांसाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। धारावीमधील अपात्र झोपडीधारकांना आता भाडे तत्वावरील घरं दिली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पावरती याची जबाबदारी असणार आहे। याशिवाय इतर नेमके कोणते निर्णय घेतलेले आहेत तेही आपण बघूयात। ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे। बार्टीच्या धर्तीवरती वनाटी स्वायत्त संस्था राज्य मंत्रिमंडळाने हे मोठे निर्णय घेतलेले आहेत। देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुद्धा आता राबवली जाणार आहे। राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती 4,860 पदं त्यासाठी असणार आहे। ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 मानधनासह प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। केंद्राच्या मिठागराच्या जमिनीवरती दुर्बलांसाठी घरं उभारली जातील। सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं जातंय। राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ आता केली जाणार आहे।